नव्या सरकारच्या हिवाळी अधिवेशनाची नागपुरात युद्धपातळीवर तयारी सुरू आहे। आपण हे दृश्य बघू शकतो। यावेळेस पहिल्यांदाच दोन्ही सभागृहात म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेत आमदारांसाठी स्क्रीन लागलेले आहेत। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। विधान परिषदेमध्ये 114 स्क्रीन लावण्यात आलेले आहे आणि विधानसभेमध्ये 324 स्क्रीन जे आहे त्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे आणि या स्क्रीनच्या माध्यमातून पेपरलेस वर्क करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातो। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। या ठिकाणी पेपरलेस काम व्हावं विधिमंडळाचं, त्यासाठी अशा प्रकारे दोन्ही सभागृहात विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये अशा प्रकारे स्क्रीन लावलेले आहे आणि यात वोटिंगचं ऑप्शनसुद्धा आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी संपूर्ण कामकाज जे आहे ते या ठिकाणी ऑनलाईन चालणार आहे विधिमंडळाचं। अशा प्रकारच्या स्क्रीन लावलेले आहे। त्यासोबतच एक सुंदर हे जे आहे एलिव्हेशन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। खुर्च्या आणि टेबल जे आहे ते सुद्धा या ठिकाणी बदलण्यात आलेले आहे। नागपूर विधिमंडळाचं अधिवेशन डिसेंबर महिन्यात होणार आहे आणि या हिवाळी अधिवेशनात नवीन जे आमदार निवडून आलेले आहे त्यांच्यासाठी जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे। आपण सार्वजनिक बांधकाम विभागानं ही व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे आणि युद्धपातळीवर रात्रंदिवस काम सुरू आहे। त्यामध्ये प्रत्येक आमदाराच्या चेअर्सवर पहिल्यांदाच अशा प्रकारे स्क्रीन जी आहे ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। त्यासोबतच पेपरलेस काम करण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे आणि विधिमंडळातल्या चेअर्स ज्यावर आमदार बसतात त्या बदलण्यात आलेल्या आहे। टेबलसुद्धा बदलण्यात आलेले आहे। हिवाळी अधिवेशन पुढच्या महिन्यात डिसेंबरमध्ये होऊ घातलेलं आहे आणि त्यासाठी नव्या सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनासाठी ही तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।